नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल. बघा, सेविका मदतनीस यांनी कमेंट केले की डिसेंबर 2025चा प्रोत्साहन भत्ता आम्हाला जमा झालेला नाही, अशी मला कमेंट केली होती. तर त्या ताईंसाठी आता महत्त्वाचे अपडेट आलेले आहे. बघा, डिसेंबर 2025चं बेनिफिशरी वाईज इन्सेंटिव्ह लिस्ट म्हणजे अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या प्रोत्साहन भत्त्याची लिस्ट डिसेंबर 2025ची मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे. कशा पद्धतीने ही लिस्ट आहे बघा. इथं दोन ऑप्शन आहेत, वर्कर म्हणजे अंगणवाडी सेविका आणि हेल्पर म्हणजे अंगणवाडी मदतनीस. या दोघींची ही लिस्ट एकत्र आलेली आहे. आपण वर्करवरती क्लिक केल्याने आपण सेविकांची लिस्ट पाहतात. बघा, पुणे विभागाची ही लिस्ट आहे. म्हणजे पुणे डिव्हिजनच्या अंतर्गत ज्या काही सेविका मदतनीस ताई येत आहेत त्या सर्वांची ही लिस्ट आहे. बघा, इथं आपल्याला दिलेलं आहे बेनिफिशरी वाईज इन्सेंटिव्ह लिस्ट ऑफ डिसेंबर 2025 वर्करची लिस्ट आहे. ज्यावेळेस आपण इथे हेल्पर हे बटन दिसतं आहे याच्यावर जर क्लिक केलं तर इथं आपल्याला हेल्परची लिस्ट ही ओपन होणार आहे. बघा, हेल्परची लिस्ट या पद्धतीने ओपन होत आहे. तुम्हाला स्क्रीनवर आता हेल्परची लिस्ट मी ओपन करून दाखवलेली आहे. बघा, या पद्धतीने बघा वर मेसेज काय आलेला आहे, बेनिफिशरी वाईज इन्सेंटिव्ह लिस्ट ऑफ डिसेंबर 2025 हेल्पर म्हणजे अंगणवाडी मदतनीसांची लिस्ट आहे. आता आपण सेविकांची लिस्ट पाहूया. बघा, याच्यामध्ये कशा पद्धतीने त्यांनी विभाग केलेला आहे हे जाणून घेणे सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. कारण की बहुतांश अंगणवाडी सेविका मदतनीसांना प्रोत्साहन भत्ता आलेला नाही. ताईंनो, त्या ताईंसाठी मी एक गोष्ट सांगू इच्छिते. ताईंनो, डिसेंबर 2025चा प्रोत्साहन भत्ता आलेला आहे आणि आम्हाला देखील तो प्रोत्साहन भत्ता भेटलेला आहे. तर मी तुम्हाला याच्या अगोदर देखील सांगितलेलं आहे सरसकट प्रोत्साहन भत्ता भेटण्यासाठी काय करायचं काय नाही हे मी सर्व सविस्तरपणे डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवले आहेत. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला डिटेल्समध्ये सर्व व्हिडिओ पाहता येतील. तर बघा, डिव्हिजन बघायचं, पुणे डिव्हिजनची लिस्ट आलेली आहे. लिस्ट तुम्ही पाहू शकता, सोलापूर, प्रोजेक्ट नेम करमाळा. अशा पद्धतीने सर्व अंगणवाडी सेविका मदतनीसांची लिस्ट ही आपल्या समोर आलेली आहे. प्रत्येक डिव्हिजन संपूर्ण महाराष्ट्रभरातील ज्या काही अंगणवाडी सेविका मदतनीस आहेत यांची ही लिस्ट आपल्या समोर आलेली आहे. बघा, तुम्ही आता ही दुसरी माहिती पाहू शकता, अमरावती डिव्हिजनची आलेली आहे. अमरावती जिल्हा आणि अचलपूर जे काही त्यांचा प्रकल्प आहे म्हणजे जे काही त्यांचं 3 नंबरचं ऑप्शन बघा, सी मध्ये काय दिलेलं आहे, प्रोजेक्ट नेम त्यांचा अचलपूर आहे. त्यांची लिस्ट आपल्यासमोर आलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रभराची ताईंनो ही लिस्ट आहे. लातूरमधली छत्रपती संभाजीनगर लातूरमधली ही लिस्ट आपल्यासमोर आहे. बघा, बहुतांश अंगणवाडी सेविकांना 2100, 1800, 1400 एवढा प्रोत्साहन भत्ता हा जमा झालेला आहे. 7 मार्क पडले तरच प्रोत्साहन भत्ता भेटतं, म्हणजे 1400च्या पुढेच प्रोत्साहन भत्ता भेटणार आहे. पण तुम्ही हा आकडा पाहू शकता, जास्तीत जास्त सेविका ताईंना 2000, 1800 एवढा प्रोत्साहन भत्ता हा भेटलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रभरांची लिस्ट आपल्या समोर आहे. एकूण आपण किती अंगणवाडी सेविका मदतनीसांना जर प्रोत्साहन भत्ता भेटला हे जर जाणायचं म्हणलं तर एकदम स्क्रोलिंग करून मी खाली येऊन तुम्हाला दाखवत आहे. बघा, 75,953 अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता भेटलेला आहे. आता किती मदतनीसांना प्रोत्साहन भत्ता भेटला म्हणजे कोणत्या मदतनीसांना प्रोत्साहन भत्ता भेटला हे जाणून घेण्यासाठी आपण मदतनीसांच्या लिस्टवर क्लिक करणार. तर हेल्पर जे दिलेलं आहे या हेल्परवरती क्लिक करायचं. बघा, सेविकांना जवळपास 75,000 सेविकांना प्रोत्साहन भत्ता भेटला आहे. तर मदतनीसांना किती प्रोत्साहन भत्ता भेटला हे जाणून घ्या. बघा, तर बघा लिस्ट आपल्या समोर आहे. 73,317 मदतनीसांना प्रोत्साहन भत्ता भेटलेला आहे. मग ज्या 2000 मदतनीस आहेत त्यांना प्रोत्साहन भत्ता का भेटला नसेल तर त्याला देखील वेगवेगळी कारणे असू शकतात. तर ती कारणे त्या मदतनीसांनी शोधून काढायचे. आपण आपलं प्रोत्साहन भत्ता का भेटला नाही हे कारण कसं शोधून काढायचं ते देखील मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आता तुम्हाला इथे दाखवते. बघा, हे काय आहे, आंबेझरी इजारा इथले एक मदतनीसांचं नाव आहे. पण त्यांना इथं 0 प्रोत्साहन भत्ता दाखवलेला आहे. मग यांना का 0 प्रोत्साहन भत्ता दाखवला हे देखील त्या मदतनीसांनी जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. प्रत्येक मदतनीसांचं नाव, त्यांचा प्रकल्प, त्यांचा जिल्हा आणि त्यांचं डिव्हिजन या तिन्ही याच्यामध्ये त्यांचं वर्गीकरण करून किती कोणाला भेटला प्रोत्साहन भत्ता हे सरसकटपणे दाखवण्यात आलेलं आहे. त्यामुळे ताईंनो, खूप महत्त्वाचा हा अपडेट आहे. डिसेंबर 2025चा प्रोत्साहन भत्ता सर्वांना जमा झालेला आहे. परंतु ज्यांना जमा झालेला नाही, बघा अजून एक लिस्ट आपल्यासमोर आहे. बघा, भालोड या इथल्या आपल्या सोनम ताईत यांना देखील इथं 0 प्रोत्साहन भत्ता दाखवला. आता तो का दाखवला हे त्यांनी शोधून काढायचं आहे. अशा भरपूर अशा सेविका मदतनीस आहेत
ज्यांना 0 प्रोत्साहन भत्ता म्हणजे असं आलेलं आहे. मी पूर्ण लिस्ट चेक करण्याचा प्रयत्न केला. लिस्ट खूप मोठी आहे. आता 75,000 जणांचा चेक करायचं म्हटलं तर लिस्ट मोठीच असणार आहे. लिस्ट मोठी आहे, परंतु भरपूर याच्यामध्ये सेविका आहेत, मदतनीस आहेत, त्यांना 0 म्हणजे ही प्रोत्साहन भत्त्याची जी रक्कम दिसत आहे ती 0 दाखवलेली आहे. ती का दाखवली याचं कारण मला देखील माहिती नाही, कारण की मला तर सरसकट सर्व प्रोत्साहन भत्ता जमा झालेला आहे. मी माझं देखील नाव या सेविकांच्या याच्यामध्ये शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु नाव सापडलेलं नाही आहे. लिस्ट खूप मोठी आहे, त्यामुळे प्रत्येक नाव शोधणं खूप अवघड आहे, परंतु भरपूर सेविका मदतनीस ताईंची नावं सापडली. खूप महत्त्वाचं हे अपडेट आहे ताईंनो. आणि ही जी माहिती आहे ती माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. जास्तीत जास्त सेविका ताईंना, मदतनीस ताईंना शेअर करा आणि असेच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात योग्य आणि खात्रीशीर माहितीसाठी तुम्ही आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बघा ताईंनो, आता पुढचे जे 2-3 पेजेस आहेत ते आपल्याला दिसायला सोपे होतात. त्याच्या संदर्भात आपण थोडासा अभ्यास करून घ्या. बघा, मी सेविका ताईंची लिस्ट ओपन केलेली आहे डिसेंबर 2025. इथं बघा, चौधरीवाडीच्या सेविका आहेत, दहीगावच्या सेविका आहेत, ज्ञानेश्वर नगरच्या करमाळा प्रोजेक्टच्या करमाळा प्रकल्पाच्या अंतर्गत ज्या काही सेविका आहेत यांची लिस्ट मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तिथं बघा, एक 2-3 नावाचा आपण थोडक्यात आढावा घेऊया. बघा, चौधरीवाडीच्या ज्या सेविका आहेत त्यांना 1600 भेटलेल्या आहेत, दहीगावच्या ज्या सेविका आहेत त्यांना 1400 आहेत, ज्ञानेश्वर नगरच्या सेविका त्यांना 1400 आहेत. म्हणजे इथं तुम्ही लिस्ट पाहिली असेल, इंदिरानगर, जेऊर, खूप सारी नावं आहेत, ज्याला जेऊरवाडी म्हणतात, कुंभेज म्हणतात. तर आपण हेल्परची लिस्ट ओपन करून बघूया की तेथील देखील मदतनीस ताईंना प्रोत्साहन भत्ता भेटलेला आहे का नाही. तर काय करायचं, हेल्पर या बटनावरती क्लिक करायचं आणि स्क्रोलिंग करत पुन्हा वर यायचं. तर बघा, मी जे वर्ग सांगितलं तुम्हाला, चौधरीवाडीच्या सेविका ताईंना 1600 जमा झालेला आहे, इथल्या मदतनीसांना 700 जमा झालेला आहे, दहीगावच्या सेविकेंना 1400 जमा झालेला आणि चौधरीवाडीच्या सेविका ताईंना 1600 जमा झालेला, तर तिथल्या मदतनीसांना 800 रुपये जमा झालेला आहे, कारण की आता मदतनीसांची लिस्ट ओपन केलेली आहे. ज्ञानेश्वर नगरच्या देखील बघा, त्यांना 1400 झालेला, त्यामुळे मदतनीसांना 700 जमा झालेला आहे. घाडगे वस्ती थांबा, येथील सेविका ताईंना, इथल्या मदतनीस ताईंना 1000 भेटले आहेत, मग इथल्या सेविका ताईंना 2000. बघा ताईंनो, करेक्ट माहिती आहे आपल्यासमोर. तुम्ही इथं स्क्रीनवर माहिती पाहू शकता. मी पूर्णपणे तुम्हाला झूम करून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सेविकांना जेवढा प्रोत्साहन भत्ता जमा झाला त्याच्या निम्म्या अंगणवाडी मदतनीसांना प्रोत्साहन भत्ता जमा झालेला आहे आणि 100% ही योग्य आणि खात्रीशीर माहिती आहे. तुम्ही त्यामुळे तुम्ही आज लगेच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. खूप महत्त्वाची आहे ही लिस्ट आहे. या लिस्टमध्ये जर तुम्ही तुमचं नाव चेक केलं आणि तुम्हाला किती प्रोत्साहन भत्ता जमा झाला आहे तुम्हाला नक्कीच कळणार आहे. आणि ज्या सेविका ताईंना, मदतनीस ताईंना 0 प्रोत्साहन भत्ता जमा झाला त्या सेविका ताईंनी संपूर्ण आपले डिटेल्समध्ये माहिती चेक करा, जेणेकरून त्यांना म्हणजे 0 प्रोत्साहन भत्ता का जमा झाला हे देखील जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण की याच्यामध्ये काम करताना आपण किती आपल्याला कामं करावी लागतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. जास्तीत जास्त सेविका ताईंना, मदतनीस ताईंना शेअर करा आणि असेच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात योग्य आणि खात्रीशीर माहितीसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. आणि महत्त्वपूर्ण प्रत्येक माझे अपडेट असते, त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ पाहत चला. आणि तुम्हाला काही अडचणी किंवा समस्या असेल तर नक्कीच मला ताईंनो कमेंट करून कळवा. तुमच्या कमेंटचं उत्तर मी प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असते. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.